दिग्विजय दत्तात्रय संकपाळ, राहणार केरले. माझा विवाह चिसोका दिव्या राणी, राहणार मोरवे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा यांच्याशी मे 2025 मध्ये ठरला. त्यावेळी आमचा साखरपुडा झाला होता आणि लग्न हे नोव्हेंबरमध्ये करायचे ठरवले होते. आम्ही दोघेही एका नॅशनलाइज बँकेत सर्व्हिसला आहोत. तर कार्यक्रमाला वेळ असल्यामुळं आमच्या घरातला पहिलाच कार्यक्रम असल्यामुळं थोडी घरच्यांची पण उत्सुकता होती की बाबा कार्यक्रम थोडा वेगळ्या पद्धतीने करायचा. तर माझा भाऊ अभिषेक दत्तात्रय संकपाळ याच्या संकल्पनेतून वधूवराची एंट्री ही एका वेगळ्या स्टाईलने करायची असं त्याने ठरवलं होतं. तर वहिनींना बाबा पहिल्यांदा घरी येताना हेलिकॉप्टरमधून आणायची अशी त्याने संकल्पना मांडली. घरच्यांच्या संमतीने सगळं फायनल झालं आणि मग ज्या ज्या परमिशन आहेत त्या घेऊन आम्ही हेलिकॉप्टरचं बुकिंग केलं. त्यानंतर विवाहाच्या दिवशी आमचा विवाह संध्याकाळच्या मुहूर्तावरती होता. तर त्याच्या अगोदर आम्ही इथून हेलिपॅडमधून उड्डाण केलं. तर तो आमच्यासाठी खूप अविस्मरणीय क्षण होता. आम्ही दोघेही पहिल्यांदाच हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि खूप म्हणजे वेगळा अनुभव आला की बाबा चला आपल्यासाठी एवढे लोक वगैरे आलेले आहेत आणि आपण हेलिकॉप्टरमध्ये एंट्री करतोय. तर ते खूप छान वाटलं आणि सर्व पाहुण्यांना पण ते खूप आवडलं आणि मॅडमांच्या लोकांना पण ते खूप भावुक झालं की बाबा आपल्या मुलीची एंट्री एवढ्या छान पद्धतीने दिमागदार पद्धतीने झाली. हे सगळ्यांसाठी चांगला क्षण होता. नमस्ते, माझं नाव दिव्या नितिराज जगताप. काल 22/11 रोजी माझा विवाह संकपाळ यांच्यासोबत झाला. काल त्यांनी माझी एंट्री हेलिकॉप्टरमध्ये केली. माझ्या सासऱ्यांची आणि दिरांची इच्छा होती की माझी एंट्री अशी हटके करायची, त्यामुळे त्यांनी सगळं हे नियोजन केलं होतं. खूप छान वाटलं, वेगळा एक्सपिरियन्स होता. अशी एंट्री एक्सपेक्टेड नव्हती, वेगळं काहीतरी केलं त्यामुळे खूप भावुक झाले सगळे. माझे घरचे सुद्धा भावुक झाले आणि त्यानंतर छान वाटलं. पहिलाच अनुभव होता काय तुझा? हा पहिलाच अनुभव होता. फक्त एवढं जवळ पहिल्यांदाच पाहिलं होतं. छान झालं. हेलिकॉप्टर मधून सातारा? हा, हेलिकॉप्टर मधून